नमस्कार. मॅट्रिसेस मधलं नेक्स्ट एक्झाम्पल. शो दॅट a raised to n is equal to cos n theta sin n theta minus sin n theta cos n theta for all n belongs to natural numbers, where a is equal to cos theta sin theta minus sin theta cos theta. So for this particular a we have to prove that a raised to n is equal to this 2 by 2 matrix. म्हणजे डायरेक्ट a raised to n ह्या मॅट्रिक्ससाठी कॅल्क्युलेट करता येतं असं इथे स्टेट केलेलं आहे, ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अदरवाईज ए स्क्वेअर काढायचं आलं तर ए इंटू ए क्यूब काढायचं आलं तर ए स्क्वेअर इंटू ए एवढं सगळं मल्टिप्लिकेशन करावं लागतं. इथे काय आहे, ह्या मॅट्रिक्ससाठी फक्त ह्या मॅट्रिक्ससाठी हा ए रेस टू एन डायरेक्ट काढता येतो. म्हणजे सपोज ए रेस टू 7 हवा असेल आपल्याला, ए रेस टू 7 तर काय करायचं, इथे कॉस थीटा आहे, इथे कॉस 7 थीटा साइन 7 थीटा, इथे एन थीटा आहे. हा जो नंबर आहे एन तो फक्त इथे आणायचा, हे आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल. सो इतकं ह्या मॅट्रिक्ससाठी ते पॉसिबल आहे. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फॉर ऑल एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स म्हटलं आहे, म्हणजे सगळ्या नॅचरल नंबर्ससाठी हे प्रूव्ह होतं किंवा ट्रू होतं स्टेटमेंट हे दाखवायचं आहे. मग अशा टाईपची स्टेटमेंट आली की मॅथमॅटिकल इंडक्शन घ्यायचं ती स्टेटमेंट व्हेरीफाय करायला. सो आपल्याला हे व्हेरीफाय करायचं की ए रेस टू एन इज इक्वल टू हे 2 by 2 मॅट्रिक्स हा येतो आहे का हे चेक करायचं आहे. त्यासाठी मॅथमॅटिकल इंडक्शन हा कन्सेप्ट आपण इथे यूज करू शकतो. तुम्हाला माहिती असेल मॅथमॅटिकल इंडक्शनने नॅचरल नंबरशी रिलेटेड जी काही स्टेटमेंट आहेत ती कशी आपण व्हेरीफाय करतो. फर्स्ट स्टेप काय असते त्याची की एन इज इक्वल टू लोअर नॅचरल नंबर घ्यायचा म्हणजे 1. सपोज तिथे 1 व्हॅलिड म्हणजे 1 आपण तिथे सबस्टिट्यूट करू शकत असू तर एन इज इक्वल टू 1 साठी चेक करायचं. बिकॉज काही वेळेला डिनॉमिनेटरमध्ये जर n-1 असेल तर फर्स्ट आपली जी स्टेप आहे ती एन इज इक्वल टू 1 साठी नाही चेक करतायत, मग 2 घ्यायचा. सो लोअर नॅचरल नंबर कुठला तरी घ्यायचा. सो एन इज इक्वल टू 1 साठी चेक करायचं, ते स्टेटमेंट चेक होतं आहे ना. ते जर व्हॅलिड असेल म्हणजे ट्रू असेल स्टेटमेंट तर एन इज इक्वल टू के या कुठल्या तरी नॅचरल नंबरसाठी ते अज्युम करायचं. म्हणजे हे होतंच प्रूव्ह किंवा हे के साठी आहेच, ट्रू आहेच असं करून ते अज्युम करायचं. आणि देन पुढची स्टेप अशी आहे की एन इज इक्वल टू के प्लस 1 साठी ते प्रूव्ह होतं आहे का चेक करायचं. आणि के प्लस 1 साठी सुद्धा जर ते प्रूव्ह झालं, ट्रू झालं स्टेटमेंट, देन तुम्ही म्हणू शकता की फॉर ऑल एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्ससाठी सुद्धा हे स्टेटमेंट ट्रू आहे. सो ही मेथड आपण इथे आता यूज करणार आहोत, कारण स्टेटमेंट दिलेलं आहे, आपल्याला डिराईव्ह नाही करायचं आहे फॉर्म्युला, आपल्याकडे आहेच रेडी. फक्त आपल्याला तो व्हेरीफाय करायचा आहे की खरंच असं होतं का सगळ्या नॅचरल नंबर्ससाठी, फॉर ऑल एनसाठी होतं का हे चेक करायचं आहे. त्यासाठी इंडक्शन आपण यूज करणार आहोत. सो फर्स्ट आपण घेणार की हे जे हे आले नॅचरल नंबर्स म्हणून आपल्याला इंडक्शन यूज करता येते. सो फर्स्ट आपण एन इज इक्वल टू 1 साठी ट्रू आहे का ते चेक करूया. ते आपण घेणार वी विल यूज मॅथमॅटिकल इंडक्शन मेथड. Induction method to prove this statement. We will use mathematical induction method to prove this statement. By this method, for n is equal to 1, n is equal to 1 साठी काय होणार, हे स्टेटमेंट काय होईल, a raised to 1, a डॅश नाही हा, a raised to 1 आहे. a डॅश मीन्स काय असतं, a ट्रान्सपोज होतो ना मॅट्रिक्सचा, त्याला a डॅश आहे, तिरकी डॅश, हे सरळ आहे. a raised to 1 म्हणा किंवा a raised to 1 मीन्स aच ना, त्यामुळे a raised to 1 आहे. a raised to 1 मीन्स काय असणार आहे, a इज इक्वल टू काय आहे, cos थीटा, ते गिव्हन आहे ना, cos थीटा sin थीटा मायनस sin थीटा अँड cos थीटा. सो a raised to 1 साठी हे स्टेटमेंट ट्रू झालं का बघूया. cos 1 थीटा sin 1 थीटा मायनस sin 1 थीटा cos थीटा, यांच्या इथे आपण 1 इथे आलेलं आहे सगळीकडे आणि हे स्टेटमेंट ट्रू झालेलं आहे. सो दिस गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू. दिस स्टेटमेंट इज true for n is equal to 1. So n is equal to 1 साठी स्टेटमेंट आपण व्हेरीफाय केलं तर ते होतं, फॉलो होतं असं आपल्याला दिसतं. आता आपल्याला अज्युम करायचं आहे n is equal to k साठी. तर सपोज this is true for n is equal to some k नॅचरल नंबर, हा k belongs to n. के या नॅचरल नंबरसाठी ट्रू होतं असं आपण अज्युम करणार आणि ते स्टेटमेंट के प्लस 1 साठी प्रूव्ह करण्यासाठी वापरणार. ही मॅथमॅटिकल इंडक्शनच्या स्टेप्स आहेत, आपल्याला माहिती आहेत. सो एन इज इक्वल टू के मीन्स काय होणार, ए रेस टू के इज इक्वल जिथे एन आहे तिथे के घालणार आपण. सो कॉस के थीटा साइन के थीटा
मायनस साइन के थिटा अँड कॉस के थिटा. याला इक्वेशन नंबर देऊया आपण. इक्वेशन या a रेस टू 1 ला इक्वेशन 1 म्हणूया. a ची व्हॅल्यू आहे a रेस टू 1 ची व्हॅल्यू आणि a रेस टू k ची व्हॅल्यू मिळाली इथे की कारण अज्यूम केलं त्यामुळे हे ट्रू होतं असं आपण म्हणतोय. सो a रेस टू k इज इक्वल टू दिस हे स्टेटमेंट मिळालं. ला इक्वेशन 2 म्हणूया. ही इक्वेशन्स आपल्याला पुढे प्रूव्ह करण्यासाठी यूज करता येतील. आता 1 साठी ट्रू झालंय, k साठी अज्यूम केलंय, k+1 साठी ट्राय करायचं. ते जर ट्रू होत असेल तर फॉर ऑल एन साठी पण ते ट्रू होणार असं आपण म्हणू शकतो. सो k+1 साठी आता चेक करणार आपण. सो कन्सिडर n इज इक्वल टू k+1. सो k+ म्हणजे n च्या तिथे k+1 घाला. सो n a रेस टू k+1. पण k+1 आहे त्यामुळे आपण सेपरेट करू शकतो इंडायसिसच्या रूल प्रमाणे a रेस टू k इंटू a रेस टू k इंटू a रेस टू 1. a रेस टू 1 मीन्स काय a's ना, सिंपल. सो k+1 होतं ना, बेस सेम असेल तर इंडायसिसची ॲडिशन. आता ह्या दोन यांचं प्रॉडक्ट करून बघूया काय येतं आन्सर ते. a रेस टू k इक्वेशन 2 मध्ये आहे तर काय आहे cos k थिटा sin k थिटा मायनस sin k थिटा cos k थिटा and a means cos theta sin theta minus sin theta and cos theta. सो यांचा प्रॉडक्ट करून बघूया की a रेस टू k+1 साठी स्टेटमेंट ट्रू होतंय का. सो विच इज इक्वल टू, आता हा 2x2 मॅट्रिक्स आहे. दिस इज ऑल्सो 2x2 मॅट्रिक्स. सो आन्सरचा मॅट्रिक्स पण काय येणार आहे प्रॉडक्ट नंतर 2x2 मॅट्रिक्सच येणार आहे आणि आपण त्या सगळ्या व्हॅल्यूज लिहूया. आता 2x2 मधलं फर्स्ट इलेमेंट म्हणजे a11 पोझिशनचं म्हणजे काय येणार फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. सो cos k थिटा cos थिटा अँगल डिफरंट आहेत त्यामुळे स्क्वेअर नाही होणार आहे, तसेच राहणार आहेत प्रॉडक्ट मध्ये. cos k थिटा cos थिटा प्लस साइन मायनस आहे त्यामुळे मायनस होणार मायनस साइन के थिटा साइन थिटा. हे सगळं काय येणार आहे a11 पोझिशनचं 1 इलेमेंट झालं, या पोझिशनचं इलेमेंट झालं. आता a12 पोझिशनचे इलेमेंट घेऊया. त्यासाठी फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. सो cos k थिटा sin थिटा cos k थिटा cos चा अँगल k थिटा देन sin चा अँगल थिटा आहे प्लस येणार sin k थिटा and cos theta. सो a12 पोझिशन झालं. आता नेक्स्ट लाईन येणार. सो सेकंड रो फर्स्ट कॉलम मायनस sin k थिटा cos थिटा मायनस sin k थिटा cos थिटा आणि इथे पण मायनस असणार आहे मायनस cos k थिटा sin थिटा. हे काही फॉर्म्युले आपल्याला इथे अप्लाय करायला लागणार आहेत नेक्स्ट. देन या a22 पोझिशन मीन्स मायनस मायनस म्हणजे मायनस sin k थिटा sin थिटा त्याच्यानंतर cos k थिटा cos थिटा प्लस येणार cos k थिटा cos थिटा. सो सगळे नंबर्स व्यवस्थित आलेत नाही का व्हेरीफाय करा. फर्स्ट आहे cos मायनस sin देन आले cos sin प्लस sin cos. here minus cos sin cos आणि हे अगेन sin cos. आता याचे फॉर्म्युले थोडेसे आपल्याला अप्लाय करावे लागतील. त्याच्यानंतर काय तिथे मॅट्रिक्स येतो तो आपण बघणार आहोत. सो a रेस टू k+1 म्हणजे काय प्रॉडक्ट आला दॅट इम्प्लाइज a रेस टू k+1 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला cos मायनस sin हा कशाचा फॉर्म्युला आहे cos a प्लस b ना. आता अँगल ते मॅच होतात का बघूया. cos k थिटा इथे sin k थिटा आहे, इथे cos थिटा इथे sin थिटा आहे म्हणजे हे cos a प्लस b चा हा फॉर्म्युला आहे. cos a प्लस b मीन्स इथे याला a म्हटलं आणि याला b म्हटलं तर हे काय येणार cos a प्लस b मीन्स cos a थिटा प्लस थिटाचा हा फॉर्म्युला आहे. अगेन cos sin प्लस sin cos अँगल मॅच होतात का बघूया. इथे cos ला k थिटा आहे तर इथे sin ला k थिटा आणि वाइस वर्सा. सो हा sin a प्लस b चा फॉर्म्युला आहे. सो इथे sin a प्लस b a मीन्स k थिटा b मीन्स थिटा k थिटा प्लस थिटा. त्याच्यानंतर हे मायनस साइन आपण बाहेर काढूया कॉमन. मायनस साइन बाहेर काढलं कॉमन की इथे प्लस होणार आणि आता काय होणार आहे sin cos प्लस cos sin. अगेन कशाचा फॉर्म्युला आहे sin a प्लस b चा फॉर्म्युला आहे. सो sin a प्लस b मीन्स k थिटा प्लस थिटाचा फॉर्म्युला.
हे फॉर्म्युले झालेत तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री आपल्या लिस्टमध्ये बघा तुम्ही ॲडिशन ऑफ अँगल वगैरे फॉर्म्युले झालेत आपले. आता इथे काय आहे मायनस साइन प्लस कॉस कॉस. हा फॉर्म्युला कसा आहे कॉस कॉस मायनस साइन हा कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. कॉस कॉसला प्लस लागतं आणि साइन ला मायनस लागतं ते बरोबर आहे. के थिटा थीटा अँगल पण बरोबर मॅच होतात. सो हा कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला. सो कॉस ए हिअर के थिटा प्लस थीटा. तर आपण या सगळ्यासाठी डबल अँगलचे फॉर्म्युले ॲडिशन ऑफ अँगलचे फॉर्म्युले यूज केले आणि आपल्याला काय मिळालं a रेस टू k प्लस 1 इज इक्वल टू हा 2/2 मॅट्रिक्स. आता अजून काही सिम्प्लिफाय करता येतील काय तर थीटा कॉमन दिसते. सो कॉस k प्लस 1 इंटू थीटा असं लिहिता येईल. हिअर साइन k प्लस 1 इंटू थीटा फक्त कॉमन घेतलाय थीटा मायनस साइन k प्लस अनकॉमन काय राहिलं k आणि 1 ना k प्लस 1 इंटू थीटा अँड हिअर कॉस k प्लस 1 इंटू थीटा. आता a रेस टू k प्लस 1 जेव्हा आपण इव्हॅल्युएट करायला गेलो तेव्हा काय मिळालं आपल्याला कॉस थीटाच आहे पण इथे मल्टिप्लाय k प्लस 1 साइन थीटाला k प्लस 1 अगेन अँड k प्लस 1 म्हणजेच काय मिळालं a रेस टू n सारखं दिसतंय. a रेस टू n करताना n इथे मल्टिप्लाय झाले थीटाला. तसंच सेम k प्लस 1 ला सुद्धा झालंय. म्हणजेच काय झालं की हे दिलेलं स्टेटमेंट k प्लस 1 ला ट्रू झालंय कारण सेम असं स्टेटमेंट आलं इथे एनच्या इथे k प्लस 1 प्लेस केला तर तशाच टाईपचं स्टेटमेंट इथे आलेलं आहे. कॉस साइन मायनस साइन कॉस ही सेम असं स्टेटमेंट आहे. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k प्लस 1. सो k प्लस 1 साठी ट्रू झालं. सो इंडक्शनची मेथड काय सांगते की n इज इक्वल टू 1 साठी चेक करा, n इज इक्वल टू k साठी अज्यूम करा, n इज इक्वल टू k प्लस 1 साठी प्रूव्ह करा. k प्लस 1 साठी जर प्रूव्ह झालं देन इट इज ट्रू फॉर ऑल नॅचरल नंबर्स. शेवटी एक स्टेटमेंट घ्यायचं दिस इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k प्लस 1. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू फॉर ऑल नॅचरल नंबर्स. हे जे स्टेटमेंट आहे ते फॉर ऑल नॅचरल नंबर्स साठी सुद्धा ट्रू असणार आहे. देअरफॉर a रेस टू n इज इक्वल टू दिस 2/2 मॅट्रिक्स फॉर दिस a इज इक्वल टू ह्या मॅट्रिक्ससाठी हे स्टेटमेंट इथे ट्रू झालेलं. सो जरी मॅट्रायसिस मधले एक्झाम्पल असतील तरी मॅथमॅटिकल इंडक्शन कधी यूज करावं लागेल, कधी ट्रिग्नॉमेट्रीचे आता इथे फॉर्म्युले आपल्याला यूज करावे लागतील. त्यामुळे कुठल्याही चॅप्टरमध्ये कुठलाही कन्सेप्ट तुम्हाला इथे यूज करायला लागू शकतो.